पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जलप्रकल्प ओसंडून वाहत आहे। त्यामुळे अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदी दुथडी भरून वाहत आहे। पांझरा नदीला पूर आल्याने पिंपळनेर येथील नागरिकांनी जलपूजन करीत पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर अर्पण केलाय। दरवर्षी नदीला साडीचोळीचा आहेर करण्याची परंपरा आहे। यावेळी पिंपळनेर येथील ग्रामस्थ विविध मान्यवर उपस्थित होते। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने देखील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जे कोणी नागरिक नदीकाठी अतिक्रमण करून राहत असेल किंवा काही कामानिमित्ताने नदीजवळ असतील त्यांनी कृपया काळजी घ्यावी, कारण धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या जलप्रकल्प हे ओसंडून वाहत आहे। त्यामुळे पांझरा नदी पात्रांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलेला आहे। नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन देखील अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी केले आहे। आपल्या 15 दिवसापासून पश्चिम पट्ट्यामध्ये एकसारखा मुसळधार पाऊस पडल्यामुळे आपले लाठीपाडा धरण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी 1 महिन्याआधी आपलं भरलं आणि लाठीपाडा धरण भरल्यामुळे आपल्या पिंपळण्याचा प्यायचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, धुळे जिल्ह्याचा पाणी प्यायचा प्रश्न सर्व सुटला आणि त्या परमात्म्याच्या कृपेने लाठीपाडा धरण मागच्या वर्षी लवकर भरल्यामुळे सर्व गावात आनंद सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आला। शेतकरी सर्व खुश झाले आणि दरवर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी आम्ही आज जलपूजन केलं। एवढं बोलून साडीचोळीचं जलपूजन केलं। नमस्कार, मी अप्पर तहसीलदार पिंपळनेर साक्री तालुक्यातील व पिंपळनेर परिसरातील सर्व नागरिकांना सूचित करतो की आपल्या भागातले पांझरा नदीवरील लाठीपाडा धरण, नंतर जामखेली धरण, कान नदीवरील काबरा खडक धरण, मालंजन धरण हे पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यातून ओव्हरफ्लो चालू झालेला आहे। तर नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी, ज्यांचे अतिक्रमण असेल किंवा नदीच्या कडेला घर असेल, त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे। कुठलीही आपत्ती येऊ नये या दृष्टीने रात्री बेरात्री कुणी नदीकाठच्या बाजूला फिरू नये याप्रमाणे सर्वांनी दक्षता घ्यावी। तसेच जे मच्छीमार असतील त्यांनी सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये मच्छीमारीचा जो व्यवसाय आहे त्याबाबत दक्षता घेण्यात यावी। यापुढेही पण, कारण हे सर्व पांझरा नदीला मिळणार आहेत या सर्व नद्या आणि अक्कलपाडा धरणातून पण आता पाणी सोडलेलं आहे। खाली भविष्यात पण प्रॉब्लेम येणार आहे आणि आपल्याकडे पावसाचा जोर जास्त असल्यामुळे आपल्याकडे परिस्थिती बिकट आहे। तरी पण सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती। लोकनायक न्यूज